हाडकी हाडोळी म्हणून होते आपले घर. हाडकी हाडोळी म्हणजे मेलेले माणसं पुरण्यासाठी ती शेती दिलेली होती सरकारने आणि काही इनाम होती. तर ते त्याच्यासाठी DS व्यंकटरावनं लेटर इश्यू केले होते आपल्या लोकांना की कोणत्या कोणत्या गावाला कुठे कुठे शेती आहे ह्यांना दिली पाहिजे. ती दलितांना देऊन टाकत मी हाडकाळी. लगेच ताबा वगैरे केलेलं होतं. मग त्या जमिनीवर मराठीचे मुसलमानाचे कुणाचे होते. आता सध्या देखील आपण पेपरमध्ये वाचतो की त्यावेळेस पासून त्यांनी ते ताब्यात घेतलेलं आहे पण ह्यांच्या नावाने केलेलं नाही. तर तसं केलेलं होतं. मग आमच्या गावामध्ये बी काय हाडकी हाडोळ्याचं काहीतरी केलं. मग छोटस चावडी म्हणून असते ना, त्या चावडीमध्ये 20-25 माणसाला एकावर एक घालून रात्रीच्याला कोंडून ठेवले. आणि आपल्या लोकांना आमच्या वडिलांना सुद्धा ठेवलं होतं त्याच्यामध्ये कोंडून. हो. आणि मराठ्यांनी मराठ्यांनी म्हणजे ह्यांचं ज्यावेळेस सत्ता आली म्हणजे ह्यानं मिलिटरीनं ज्यावेळेस हे सत्ता हातात घेतली त्या दुसऱ्या दिवसापासून चौकट म्हणून कापले लोक. मुसलमान खूप कापले. सगळ्या विहिरी गच्च भरल्या. मग आमच्या वडिलाला तिथल्या काय 10-20 लोकांना कोंडलं आणि एक एक काढायचं कापायचं असं ठरवलं. नाही तर घासलेट टाकायचा पेटवून द्यायचं असं. म्हणजे जमीन घेतली म्हणून. जमीन घेतली. आणि दुसरी बी आता कुणी आगावर राहतातच ना आपल्यापैकी काहीतरी बदमस्ताना करणारे. तशा प्रकारच्या आणि दुसरी बी हे जबरदस्ती जबरदस्ती चोऱ्या करणे काही त्याला स्त्रिया पीक चोरी करायचे का लोक. पीक बी चोरी करायचे ना. कामच करत नव्हते ना. बसून खायचं असं आहे. आणि दंडेशाही ना. बरं समजा दुष्काळ वगैरे पडला काही काम तर लोक करत नव्हते. काम नव्हतं बी त्यांना. तर मग नेमकं खायचे काय आपलं लोक त्यावेळेला. नाही ते भातच ह्याच्यामध्ये तरी ह्याने हे केलं. नाही आधीचा दुष्काळ ज्यावेळेस आधीचा दुष्काळ 9 फसलीमध्ये काहीतरी झाला होता म्हणतात. नाही 2 वर्ष. 62ला दुष्काळ पडलेला आहे. 52ला पडलेला आहे काही काळ. तेव्हा लोक काय अन्नधान्य कुठले खायचे आपले लोक. म्हणजे धान्य नसायचंच ना. मग चोऱ्या करायचे. दुष्काळच पडलेला आहे तिकडे धान्य नाही मग काय खायचं. नाही सावकाराच्या घरी पेव भरून गच्च भरलेलं धान्य राहायचं ते चोरून आहे. मी असं ऐकलं 2 जणांची इंटरव्ह्यू घेतल्या तर मग त्यावेळेला पर्यायी फूड आपली लोक खायची. समजा कोया असतील आपल्या. नाही कोया फोडून त्यातल्या बिया काढणे खाणे ते आहे. जे मटण साठवून ठेवलेलं असायचं ते खायचे. आणि तिसरा अजून एक आमच्या गावाला शिंदी बन होतं. शिंदी बन. तर ते शिंदी काढून तेच होते ना पहिलं. आणि ती सरकारची होती ती शिंदी बन. तर ते तोडून त्याच्यामधला जो गाभा असतो तो गोड राहतो. खोड्याचा गाभा. तर ते खाऊन वाचले काही लोक. ते खायचे. आमच्या गावी ते खाऊन वाचले. बरोबर. आणखी काहीतरी शेंगा बी होत्या काहीतरी मला ते नाव सांगता नाही आलं वगैरे सरांना. शिंदोळे वगैरे. शिंदोळ्यामध्ये गुळवेल पण खायचे का. ते असं शिंदोळ्या वगैरे खात होत्या. शिंदोळ्या म्हणजे ते शिंदीच्या झाडाचे ते बिया असतात. बिया खारकासारखं असतं ते पण खायचे. हो. मग नंतर ते भूमी आपण गायरान बळकवण्याचं आंदोलन सुरू केलं बाबासाहेबांनी. ह्याने दादासाहेब गायकवाड. बाबासाहेबांच्या वेळेस नव्हतं नंतरच आहे. बाबा जरी गेले तर दादा आहेत अशी भाषणात म्हणायचे लोक आपले पुढारी. बाबा जरी गेले तर आपले दादा आहेत. आणि त्याने केलं मात्र काही जमिनीवर बळकवले का मग तुमच्या. मग त्यावेळेस बरेचसे घेतले ना जमिनी. त्यावेळेस ते जमिनी नंतर आपले काय राजकारणामध्ये फेल झाल्यानंतर त्या जमिनी परत घेतले त्या. आणि त्यावेळेस पासून काही जे मिळाले ते आतापर्यंत आहे. काही लोकांकडे आहेत. आहेत. तुमच्या गावामध्ये कोणी कोणी घेतल्या समजा जमीन असा काही अंदाज. आमच्या गावामध्ये काही भावकीमध्ये नाही कोणी घेतल्या. अहो आमच्याकडलं तर अशी परिस्थिती होती त्यावेळेस की 5-7 गावामध्ये एखाद्या माणसाला जमीन होती.
म्हणजे मराठ्याला सुद्धा जमिनी कमी आहेत आमच्याकडे. मग जमीन कोणाकडे होत्या म्हणजे? म्हणजे मारवाडी लोकं. जमीन जी आहे ना हलकी जमीन आहे आमच्याकडे, अशी नदीच्या जमिनी नाही हा. आणि कमी पिकते त्याच्यामध्ये. पण जी जास्तीची जमीन कोणाकडे होती समजा? मारवाडी, हं. काही लिंगायत वाणी हं, हं. आणि काही मातबर मराठी होते, मराठी. ज्याच्याकडे 100 50 बैल असायचे. अच्छा. तेवढे. हा. बाकीचे कुणबी लोक मग ते त्याच्याकडे काम करायचे, त्यांच्याकडे काम करायचे. हा, त्या मोठ्या सावकारात. मोठे. आपले लोक त्या जमिनीवर पण काम करायला जायचे का? सगळी जमिनीवरच काम करायचे हं. आणि मोलमजुरी करायची. हं. एक तरी नोकरी करायची आपली. हं. आता समजा कोणाचं लग्न करायचं असेल ना, हं. तर त्याच्याकडून 200-400 रुपये त्या काळात हं. घ्यायचे आणि आपल्या मुलांना त्याच्यात वर्षभर साल म्हणायचे त्याला. साल किंवा साल भर आसामीकडे काम करत आसामीचं काम करून सालानं, महिन्यानं, सालानं, महिन्यानं असं लग्न करत होते. अच्छा अच्छा. हा, असं लग्न. पैसे नसायचेच ना. तुमचं जे लग्न झालं ते बौद्ध पद्धतीने झालं का? माझं नाही. नाही ना. मग कसं झालं? माझ्या नंतरच्या भावाचं झालं बौद्ध. मग तुमचं कसं झालं ते मला सांगा. माझं एकदम आपल्या जुन्या पद्धती. जुनी पद्धत म्हणजे नेमकी आपल्यातलं भाट वगैरे आता लग्न लावायला? नाही, हं. आपल्यापैकीच एक गुरु राहायचा. हा, त्यालाच भाट म्हणायचे. इकडे भाट म्हणतात, तिकडे नाही, काय? आमच्याकडे महाराज म्हणतात. महाराज. हा. महाराज ते आले होते आता काय? सध्या लांबजण्यामध्ये एक महाराज होते, ते आमच्या नात्यातूनच आहेत. हं. तर त्याचं एक पोरग वगैरे इथं नोकरीला आहे. काय नाव होतं त्यांचं? ते आता सध्या ते प्रल्हाद गायकवाड. प्रल्हाद गायकवाड. प्रल्हाद त्याच्या वडिलाचं नाव माझ्या लक्षात येईना आता. तर ते गुरु राहायचे हो ना. आणि त्याचा शिष्य परिवार राहायचा. शिष्य परिवार. आणि मग त्याची 1-2 वर्षाला ते फेरी आली हं. की मी त्याला जीव खाऊ घालून त्याला दक्षिणा देणे, कपडे करणे असं. त्याच्याकडे काही पुस्तकं असायची काही आपण? मग पोथी पुस्तकं असायचे. कोणते कोणते असायचे काही नाव सांगता यायचं तुम्हाला? हे पांडव प्रताप, हं. राम विजय, हं. शिवलीला. शिवली लांबरस हं. असे त्या काळात माझ्या लक्षात आहे. ते म्हणजे ते त्याची कीर्तन वगैरे करायचे का त्याचे? हा, कीर्तन सांगायचे ते? कीर्तन करायचे. झालं तर ह्याच्यावर लंबडी टिंबडी राहायचा, हं. त्या टिंबडीवर वाजवायचं. एक तारा राहायचा, हं. त्या एक ताऱ्यावर ते गायची. गायचे आणि मग सांगायचे सगळ्यांना. हा. समाज वगैरे जमायचे त्याला. हा, मग त्याच्यामध्ये काय उपदेश असायचे बरं त्यांचे? हे जे आपले संत वगैरे होऊन गेले आहेत ना, चोखा मेळा वगैरे. त्याच्यातलं चोखा मेळा तर हे झालं, पण इतर हे दुसरे तुकाराम महाराज म्हणा हं. किंवा काय अजून दुसरे काय ते त्याचं जास्त सांगायचे. त्यांचे जास्त सांगायचे. मग नंतर बौद्ध धर्म ज्यावेळेस आला तर त्यावेळेस ह्या लोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला की तेच करत राहिले? नाही, ते इकडं हे झाले, इकडे हे झाले, इकडं वळले ते वळले ते. बरेचसे. बरं, मग बौद्ध धर्म कसा आला तुमच्या तिकडे भागामध्ये? आता तुमचं लग्न समजा माझ्या माझ्या मधल्या चुलत्याचं समजा या पद्धतीने जुन्या पद्धतीने लग्न झालं, पण माझ्या वडिलाचं समजा बौद्ध पद्धतीने झालेले. हा. तर मग ते कसं कोण आलं तिथं सांगायला की तुम्ही बौद्ध व्हा ना, अशी विधी करायला पाहिजे? तर ते हे असे हे राहायचे ना, हं. ते काय म्हणतात आपल्यापैकी ते प्रचारक राहायचे. प्रचारक राहायचे. आता BS मोरे वगैरे चालते का? नाही, BS मोरे तरी मोठी होती त्यावेळेची. ती फार वरच्या लेवलची होती. त्याच्या हाताखालचे जे कार्यकर्ते होते ना, प्रबोधन ते करणारे. प्रबोधन करणारे त्यांचे काही ते नाव वगैरे सांगता येईल तुम्हाला? आता नाव तर काय ध्यानात बरं, नाही. जलसा वगैरे होता तुमच्याकडे कोणाचा? असं जलसा? आमच्याकडे जलसे नव्हते. जलसे नव्हते म्हणजे काय? आमच्याकडे कसं होतं, दिंड्या म्हणून होत्या. दिंड्या. दिंड्या दुसऱ्या गावाला जायचं, तिथं त्यांना सांगायचं. अशी एखादी दिंडी तुमच्या तुम्हाला ऐकायला लक्षात कोणाची होती म्हणून नाव वगैरे? आता आमच्या इथं ती एक हे होता बळीराम कांबळे म्हणून, बळी कांबळे म्हणत होते. त्याच्या वडिलाचं नाव माहित नाही. तर तो असे गाणे चांगले शास्त्रीय पद्धतीने थोडस गाणे म्हणायचे. बाबासाहेबावर जुने याच्यावर. बाबासाहेब त्यावेळेस नव्हतं. बाबासाहेब त्यावेळेस. तर ते दुसऱ्या गावाला जायचं, तिथं मग जेवण राहायचं, तिथं वेगवेगळे गायन करायचे आणि संध्याकाळच्याला मग नारळ द्यायचे आणि ते नारळ येऊन
घेऊन येऊन फोडायचं आणि ते सगळ्याला वाटप करून आपल्या गावी येऊन परत. बरं, असं मला असं त्या काळात आपल्याला एखादा काही जुना असा सण उत्सव होता का आपला साजरा करत होतो का आपण, म्हणजे स्पेशल आपली कम्युनिटी म्हणून? नाही. असं काही भादव्याचा सण वगैरे असं काही काही आमच्याकडे तर काही नव्हतं. नव्हतं का? हे आपल्याकडे इकडे होतं हे. मग तर ते जुने जे आपले विचार होते समजा, त्याला आपण ढगो मेघो म्हणून एक संप्रदाय होता आपल्यामध्ये, म्हणजे आपण बौद्ध होण्यापूर्वी. तर त्या ढगो मेघो संप्रदायाचं काही होतं का तिकडं पालन? तिकडं ते काय होतं माहित आहे का, हे तुमचं थोडंसं इंग्रजी इलाक्याच्या बाउंड्रीवरची इकडचा एरिया आहे, त्याच्यामुळे तिकडचं थोडंसं इकडे येत होतं. पण आमचं अस्सल मुसलमान लोक होते, पूर्ण मुसलमानाची सेवा करणे. त्यांच्या मुली वगैरे दुसऱ्या गावाला जर पाठवायचं असेल तर मग ते गाडीत बसवणार त्याची मुलगी, आणि पुढं आपला महाराजा माणूस राहणार त्या बैलगाड्याच्या पुढं, आणि ते मुली वगैरे नेऊन पोहोचवण्याचं काम इमानी इतबारी ते आमचे लोक जास्त करायचे. आणि जास्तीत जास्त विश्वास आपल्या लोकांवर. विश्वासू जमात सगळ्यात प्रामाणिक जमात आहे आपण. ही बाबासाहेबांना सर्टिफिकेट दिलं, आपल्याला ब्रिटिशांनी दिलं, बाकीच्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, ते तर मान्यच आहे आपल्याला, प्रामाणिक आहोत आपण. पण असं काही स्पेशल असं काही सण होता का आपलं, काही वेगळं पण, म्हणजे हिंदूंपेक्षा काही वेगळं पण असं आपलं असायचं का? बहुतेक मला तर काय आठवत नाही ना, वडिलांना सांगता आलं समजा. आता कोणी राहिलंच नाही फार जुन्यापैकी. ते जे आपले तुम्ही महाराज म्हणता, त्या महाराजांकडे गुरु महाराजांकडे असं महार महात्म्य नावाचं असं पुस्तक वगैरे काही बघितलं तुम्ही? नाही. मी समजा आता जर तुम्हाला ते भेटले समजा तर आता इथे एकदा जायचा विचार चाललाय. म्हणजे कसं आहे, आमच्या गावातलं शिक्षण संपल्यानंतर ते शेजारच्या गावी जात होतो. मग ते महाराजांचेच आमच्या नात्यातले आहेत, तर ते इथं आलेले आहेत म्हणून समजले, तर ते माहिती थोडीशी मिळू शकेल त्याच्यात, ते बघतो. बरं, अशी काही कथा वगैरे आपल्या लोकांच्या डोक्यात असायची का की आपल्याला हे जे जीवन आहे, हे जीवन मिळालेलं आहे, हे गावकी करणं, हे करणं, ते करणं, ते नाकारायचेच लोक, त्याचा विरोध करायचेच. समजा एखाद्या पाटल्याने अन्याय केला, मारलं, समजा माणसाला जरी मारलं तर ते विरोध करायचे. समजा आता जरी विरोध करायचा नसला तर समजा ते काय करायचे विरोध, की समजा लग्न असेल तर तिथं मोठीमध्ये जे आपण वाजवतो ते संगीत तिथं वाजवून टाकायचे मुद्दाम रागान, याने मला मारलं, याने मला शिवी दिली, म्हणजे काहीतरी विरोध करायचेच ते. तर तसं आपले काही लोक विरोध करत असतील. पण अशी डोक्यामध्ये काय कल्पना होती, हे जीनं आपल्याला कशामुळे आलं, काय काय कथा वगैरे काही सांगायची, काय 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 झालं असं? इतकं तर मला काही संपर्क आलेला नाही, म्हणजे परंतु आपल्याकडे 2-3 गावी असे काही लोक होते आपल्या समाजाचे, म्हणजे डाकू ज्याला आपण म्हणतो, तर ते चोरून आणायचे आणि गरिबाला वाटायचे. नाही ते नाही, त्या डाकूला सरकार सुद्धा सपोर्ट होता. डाकूला त्या धरून गुंड, आज आपण त्यांना गुंड म्हणतो, पण माझ्या भाषेमध्ये ते त्या काळातले आंबेडकर आहेत त्यांच्या पद्धतीनं. म्हणजे अन्याय ज्यावेळेस खूप जास्त होतो, कुठलाच मार्ग नसतो, तो माणूस गुंडगिरी करतो, तिथून एक त्याला संधी मिळते की स्वतःच हे करण्याची, कारण व्यवस्था पूर्ण विरोधात आहे. मला असं जे सामान्य लोक आहेत, कॉमन लोक, ते असं समजा मातंग लोकांमध्ये एक कथा होती की पूर्वी त्यांचा जाम ऋषी होता आणि त्यांनी काहीतरी त्याच्याकडून काहीतरी अपराध झाला. त्यांनी काय केलं, बैलाला हे करून टाकलं, म्हणजे याला बांधलं, त्याला काम जुंपलं, जंगली बैलाला जुंपलं आणि त्याला जडा केलं. तर म्हणून आपल्याला देवाने शाप दिला आणि आपण मांगजाती जन्मलो, अशी त्यांच्यामध्ये कथा आहे. तशी आपल्यामध्ये काही कथा होती का, आख्यायिका, की बाबा हे असं आपलं आहे आणि म्हणून आपल्याला हे करावं लागतं, असं काही होतं का, काही विचार करायचं? ते तर मला काय ऐकण्यात आले नाही तशा पद्धतीने. नाही, आमचं जास्तीत जास्त शिक्षणामध्ये इकडे नाही. तुम्ही खूप इम्पॉर्टंट माहिती सांगितली मला, जी खूप नवीन काही गोष्टी आल्या तुमच्या याच्यामध्ये. तुम्ही ते खाण्याचा पदार्थ नवीन सांगितला मला, हे मी खायची म्हणून. तर ते सगळे आजूबाजूला जे शिंदीचे झाड होते सगळे पार सपाट करून टाकले. हे आण